शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रगतशील शेतकरी श्री अरुण निवृत्तीराव गाडे राहणार लोहगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे. सरांनी मागच्या वर्षीपासून ब्लॅक मॅजिकचा वापर केलेला आहे. हळदी पिकामध्ये, सोयाबीन पिकामध्ये आणि कपाशी पिकं याच्यावर फवारणी केलेली. सरांना आलेला अनुभव सर स्वतः सांगतील. मागच्या वर्षी हळदीमध्ये सरांना उत्पादनावर भरपूर फरक पडला आणि जी कंदाची जी साईज होती एकदम लांब लांब 6-7 इंच झालेली होती. सर स्वतः सांगतील. सर नमस्कार. नमस्कार सर. सर आपला परिचय. माझा परिचय अरुण निवृत्ती गाडवे राहणार लोहगाव मुक्काम पोस्ट लोहगाव तालुका जिल्हा हिंगोली. सर आपल्याला ब्लॅक मॅजिकचा आलेला अनुभव मागच्या वर्षी हळदीमध्ये मी हे केलं होतं. 19 खतं कोणतेही न सोडता नुसतं ब्लॅक मॅजिकनं 4-4, 5-5 फूट आली होती आणि ग्रोथ वाढी होती. पानाची साईज अशी केळीच्या पाना एवढी झाली होती आणि पांढऱ्या मुळाची वाढ अतिशय एक नंबर झाली होती. घुमी काहीच न टाकता नुसतं ब्लॅक मॅजिकनं चांगला रिझल्ट मला आलेला आहे. आणि करपा नुसतं 2-3 वेळेस फवारली. ड्रिचिंग हे एक मला हे झालेलं आहे. आणि यावर्षीसुद्धा सरांकडून मी भेटी घेतलेली आहे. कापूस सोयाबीनवर मस्त 2 फवारण्या केल्या आता. याचा उत्तम रिझल्ट सरच्या समोर आहे. फुलची सेटिंग पूर्ण झालेली आहे. काही हे नाही. ब्लॅक मॅजिक गेल्या वर्षीपासून मस्त रिझल्ट मला आलेला आहे. सर सोयाबीनच्या याच्यामध्ये ब्रँचेस आणि शेंगाची आणि फांद्याची संख्या कसं काय फुलाची? भरपूर आहे सर. भरपूर प्रमाणात आहे. फुटवे बोर्ड जे पाहिलं तर भरपूर प्रमाणात फुटवे आलेले आहेत. आणि कळी फुलाची संख्या चांगली. कळी फीस नंबर 1 आहे. आतापर्यंत तरी नंबर 1 आहे. आपण दरवर्षी उत्पादन घेता समजा आता जवळपास 10-20 वर्ष झाली जास्त. हो. तर ते दरवर्षीच्या अनुभवाच्या नंतर आणि आपण जेव्हापासून ब्लॅक मॅजिकचा वापर चालू केला त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? आता गेल्या वर्षी मी हे ब्लॅक मॅजिक वापरलं. ते वापरलं होतं तर गेल्या वर्षी मला फरक जाणवला. तुम्ही जे सांगितले ते हळदीचे कंद जवळपास समजा तुम्ही फोटो टाकले होते. हो. चांगले एवढा तुमचं येणं शक्य झालं नाही त्याचा काही ना विषय नाही. पण एवढा खंद झाले होते. पाण्याची साईड जी स्टंप फुटवे उत्पादन झालं तुम्हाला मागच्या वर्षी हळदीमध्ये 30+ झालं सर. एकरी 30+. अजून मी घेतलेच नाही. 20-25 पण गेल्या वर्षी 30+ झालं. बरं. आता यावर्षी काय अपेक्षा आपल्याला? यावर्षी तेवढंच सर. चालू जेव्हा थोडं जास्त होऊ शकते यंदा. आपण आता सोयाबीन आणि कपाशीचे किती दिवस झाले त्याला? याच्यावर म्हणजे अगोदर केली होती. आता 8 दिवसानंतर एक फवारणी झाली. आता झाली याच्यावर फवारणी करण्याच्या अगोदर प्लॉटची साईज किती होती वाढ वगैरे? सर हे आता फवारणीनंतर वाढा एवढा शेणा. बरं. हे जवळपास 6 इंचापर्यंत वाढ. तोपर्यंत आता फवारणी केली. आता दुसरी फवारणी आता करायला लागते. जरा आता आलेली ना. पण साईज वाढली. कारण की दुसरी आपण कोणतं हे नाही वापरले टॉनिक गिनिक ते हेच टॉनिक वापरू आपण फक्त ब्लॅक मॅजिक. दुसरं टॉनिकची गरजच पडली नाही सर. आता मार्केटमध्ये काय जे प्रोडक्ट असतात ब्लॅक मॅजिकचे थोडे समजा त्याच्या रेटमध्ये याच्यामध्ये काही फरक वाटते? नाही त्याच्या हिशोबाने रेंजले नंबर 1 आहे सर. आणि रिजनेबल आहे मस्त. रिझल्ट नंबर 1 आहे. एकत्रित म्हणजे महागाचे औषध आपण आणतो मार्केटमधून त्याच्या पडता कमी पैसे जास्त रिझल्ट येईल. चालेल सर. आपण एकत्रित ऋतुवाढीचं ब्लॅक मॅजिक 100% समजलं. आपण 100% समजायचं सर. गेल्या वर्षीपासून चांगला अनुभव आहे ना सर. काही विषय नाही. नंबर 1. चालेल सर. धन्यवाद.